नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक वडोदरा येथील गंभीर पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या आणि जीर्ण झालेल्या पुलांचा अहवाल राज्य सरकारने मागवलाय। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या डांग जिल्ह्यातील वाघई ते सापुतारा आंतरराज्य महामार्गावरील नंदी उतारा पूल हा गंभीर घोषित करण्यात आला। त्यामुळे साखर पातल गावच्या अंबिका नदीवरील नंदी उतारा पूल हा तपासणीनंतर कालपासून पुढील 1 वर्षासाठी जड आणि व्यावसायिक वाहनांसाठी बंद करण्यात आला। नंदी उतारा हा पूल 1959 ते 1960 या वर्षी बांधण्यात आला। 108 मीटर लांबीचा आहे। सदर पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे पुलावरील वाहतूक हातगड सुरगाणा उमरठाण बिलधा औधा धरमपूर रस्ता आणि हातगड सुरगाणा उमरठाण बोपी कवडे वासदा या मार्गे वळवण्यात आले। डांग जिल्हाधिकारी शालिनी दुहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या निर्णयाचं उल्लंघन केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। मात्र सापुतारा टेकडीवर किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या छोट्या वाहनांसाठी हा मार्ग सुरू राहणार असल्याचं वाघईचे उपकार्यकारी अभियंता महेंद्रभाई पटेल यांनी सांगितले। त्यामुळे केवळ अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी हेमंत हाडस, सापुतारा।